3 कोटी मराठा तुमच्यासोबत मुंबईला येणार म्हणता असं भुजबळांनी म्हटलंय। तुम्ही फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार असं भुजबळांनी म्हटलंय। छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर या शब्दात टीका केली आहे। उपोषण करते सांगतात 3 कोटी मराठा समाजाला मुंबईत घेऊन जाणार। 3 कोटी आणि हे सगळे काम धंदा सोडणार आणि तुमच्या पाठीमागे येणार। तिकडे तुम्ही फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार। चक्कर मारणार। काय जवान नेता हा 2-4 मीटिंग घेतल्या का हॉस्पिटलमध्ये झोपले। जे शांत आहेत त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार नाही। जे आमच्या विरोधात जे शक्ती देतात कुणाला त्यांना मात्र आम्ही विसरणार नाही। येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावी लागेल। त्यांना त्यांची किंमत जी आहे ही जे चाललंय त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल। मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना, सगळ्या पक्षांना, तुम्ही असं समजू नका तेच सगळे काय आहे, आम्ही कोणी नाहीत। राजकीय नेत्यांना सांगतात आमचा येणार आहे मुंबईमध्ये मोर्चा, आमच्या पाठीशी उभे राहा। अरे आणि तेही सांगतात काय काय, आमच्या महिला भगिनी पण सांगतात, मोठ्या नेत्या मी आहे तुमच्या पाठीमागे। मला सगळ्यांना सांगायचं, मला विचारायचं आहे कोणाच्या पाठीमागे तुम्ही राहणार? मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, ज्या मागणीसाठी तुम्ही पाठीमागे राहणार असाल त्यांच्या, माझं म्हणणं नाही, मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे। परंतु आता ते जे म्हणतात की घेईल तर ओबीसी मध्येच आरक्षण घेईल, आरक्षण मिळणार नाही। ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही। दंडुके काय, पिस्तूल काय, मला त्यांना सांगायचंय, बेटा छोड़ दे ये हथियारों की बात, बेटा छोड़ दे ये हथियारों की बात, तू हमसे क्या टकराएगा। अरे जो हमसे टकराए सब मिट्टी में मिल जाए। कौन है ना, तुम हमसे टकराए, हथियारों की बात करता है।